सिद्धी समितीचा जाणार आहे हे मान्य आहे ना, ही तुमची चर्चा झाली ना? हो हो. तो मराठा हा म्हणजे हा मागास आहे हे सिद्ध होईल का असं वाटतंय का? काही जाणीवपूर्वक केलं जात नाही? होईल का नाही ते आज सांगता येणार नाही, कारण आयोग सुरू आहे, त्याचा सर्व्हे सुरू आहे. आपण आताच त्या विषयावर न बोललेलं बरं, परंतु त्यांनी लवकर द्यावा एवढंच आपलं म्हणणं आहे. त्याबद्दलच फक्त आपण बोललो लवकर द्यावा म्हणून. बाकीचं स्टेटमेंट आपण करू नये, कारण सर्व्हे सुरू आहे म्हणून मी करणार नाही. परंतु आमच्याबद्दल या अधिवेशनात तरी त्यांनी घ्यावं. मागच्या अधिवेशनात घेतलं नव्हतं नागपूरच्या, म्हणून आम्ही आधीच सावध आहेत की हे जो सगळ्या स्वाऱ्यांचा कायदा बनवला आहे याचा कायद्यात रूपांतर करण्यासाठी तुम्हाला विशेष अधिवेशन बोलून हे प्रस्ताव तिथं मागून घ्यावा लागणार आहे. तिन्ही कायदेमंडळात तुम्हाला तो मंजुरीसाठी पाठवावा लागणार आहे, तर त्याची अंमलबजावणी लवकर होईल. आम्ही जर असेच गाफील राहिलो, हे जर 5-5 स्टेटमेंट करीत राहिले तर आमच्या पोरांचा वाटोळा आम्हाला होऊ द्यायचं नाही. आम्ही गाफील नाही आहेत म्हणून 10 तारखेपासून आमरण उपोषण सुरू. तुम्ही तातडीनं त्याची अंमलबजावणी करावी, सावध आहेत म्हणून. आणि 2 स्टेटमेंटसाठी पाटील, एक मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यामध्ये शपथ घेतली की मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईन, आणि तुमच्या अध्यादेशानंतर त्यांनी सांगितलं की माझा आता शपथ सुटलेली आणि मी मराठा समाजाला आरक्षण दिले. मग आता हा संपूर्ण अध्यादेश जो आहे तो कायद्याच्या पेच प्रसंगात अडकणार आहे. मग त्यांची शपथ पूर्ण झाली आहे का मुख्यमंत्री? तुम्हाला कोण म्हणलं शपथ सुटली म्हणून? ते म्हणले तिथे भर भागतात बोलले नाही, म्हणले मी नाही ऐकलं. माध्यमांच्या बाईटमध्ये बोलले. शपथ सुटली कशी म्हणते? बोलले ते तुमचा सकाळी प्रश्न हुकला होता, तुम्ही तिसरीच काढी लावून दिली सकाळी. सकाळी माध्यमांशी बोललेले 2दा. नाही, मी बघितल्याशिवाय नाही या प्रश्नावर उत्तर देत. आता दिलं असतं मी, पण नाही दिलं. सकाळी हुकलं होतं, मी वाचा बोलायला लागलो होतं. ते कोणाचं नाव सांगितलं तर विरोधात याचिका करता गेला, आणि ते याचे आमच्या बाजूने माणूस होता, ते आमच्या बाजूने गेलेला ते माणूस. तुम्ही उलट सांगितलं, मी खपाखपाच भेडून त्याच्यावर. त्यामुळे आता विचार करून सांगतो. धन्यवाद. चला. अंतरवालीच्या गुन्ह्याबाबत पहिल्या उपोषण, दुसऱ्या उपोषण, दौरे, या कालच्या आंदोलनापर्यंत टोलवाटोलवी होते असं वाटतं? हो, म्हणून त्याच्याबद्दल तुमचं काय? म्हणून त्या कामाला जरी 16 तारखेला अंमलबजावणीचा वेळ असला म्हणणं मांडण्याचा, तरीही त्या केसेससाठी आमरण उपोषण आम्हाला 10 तारखेचं करणं गरजेचं आहे. एकाचं स्टेटमेंट त्याच्यातही वेगळं आणि एकाचं दुसऱ्याचं वेगळंच. आम्हाला त्याच्यातून आता पारदर्शक पाहिजे. नेमकं तुमचं याच्याबद्दल म्हणणं काय? नाही, काही वेळ मर्यादा सांगितली होती का की या काळापर्यंत हे गुन्हे मागे घेतले जातील? काय त्यांनी काय सांगितलं होतं ते? त्यांनी सांगितलं होतं 4 दिवसात मागं घेऊ. त्याला झाले 3.5 महिने, म्हणजे 22 दिवसाचा 1 दिवस आहे त्यांच्यात. म्हणून हे 10 तारखेचं आमचं उपोषण आमच्या समाजाच्या फायद्याचं आहे. येणाऱ्या अधिवेशनात कायदा पारित करण्यासाठी आणि केसेस सुद्धा मागं घेण्यासाठी हैदराबादचे गॅजेट सुद्धा लागू झाले पाहिजेत. यासाठी नुसता हो हो आणि ते हो हो जमणार नाही. आता आमचा खरा फायदा या कायद्यात झालेला आहे. एवढं एकच काम पक्क झालेलं आहे. पण मला सांगा, 1884 आणि 1904चा जो गॅजेट आहे आणि तुम्ही म्हणताय बॉम्बे गॅजेट, त्याच्यासाठी काही कालमर्यादा सांगितली का? एवढ्या वेळापर्यंत त्याचं हे करू काहीतरी तुम्हाला 2 दिवसात घेऊ म्हणले ते काय 2 दिवसात घेऊ? ते काय साधा विषय असं म्हणते ते सरळ. ते काय 2 दिवसात विषय ते सोडा. हो, मराठा आंदोलनामुळे ओबीसी आणि मराठा असा महाराष्ट्रात वाद निर्माण होतो, याबद्दल काय म्हणणार? आम्हीच ओबीसी वाद कोणा संग करता? त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलंय, त्यामुळे तुमची त्यांची म्हणजे आपली भेट आता सुप्रीम कोर्टात होईल. कसं बघताय हे स्टेट? कोण आहे? लक्ष्मण हाके, ओबीसीचे नेते. जाऊन तिकडे बघू म्हणा. जाऊ पाटील साहेबांचा प्रश्न असा आहे की या सरकारचं हे अधिवेशन शेवटचं ठरणार आहे आणि यानंतर नवीन निवडणुका लागतील. तुम्हाला अशी भीती वाटते का की अध्यादेश केला त्याचं कायद्यात रूपांतर राहिले, बाकी इतर सगळ्या मागण्या राहिल्या, तर हे शेवटचं अधिवेशन त्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी तुम्ही पुन्हा उपोषणाला बसता? कारण हे अधिवेशन संपलं तर बाकी तुमच्या मागणीला काही अर्थ राहणार नाही. दबाव निर्माण करण्यासाठी नाही हे उपोषण करत मी, आणि भीती वाटते म्हणून पण नाही. अंमलबजावणी होऊन गोरगरीब मराठ्यांना ज्यांना नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना प्रमाणपत्र जावेत म्हणून हे आमरण उपोषण आहे. अंमलबजावणी तातडीनं करावेत म्हणून आहे. बाकी काय नाही. 2-2 स्टेटमेंट येतात, केसेस बद्दल येतात म्हणून आहे. चला, धन्यवाद. नाही नाही, इतका लांब काय जायचं? कारण ह्यो महाराष्ट्र राज्याच्या अधिकारातला ओबीसी आरक्षणातला विषय, त्यामुळे केंद्राच्या अधिकारातला हा विषयच नाही. तिकडे जाऊन काहीच उपयोग होणार नाही. मला सांगा, 2 7 तारखेला काही बैठक वगैरे ठरली का? 7 तारखेला काही बैठक वगैरे ठरली का? नाही नाही, कायची नाही. हो, नाही नाही, 7ला नाही, पण 10ला आमची पण आहे अभ्यासकांची.
तुम्ही असं आंतरवालीतच. पाटील साहेब, तुम्ही असं म्हणताय की 2 प्रकरणामध्ये आता फसवणूक झाल्याचं पाहायला मिळते. एक म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेगळं बोलतात, मुख्यमंत्र्यांनी गुलाल लावला आणि तो गुलालाचा अपमान करू नका, म्हणजे ही एक फसवणूक वाटते. आणि दुसरी म्हणजे गुन्हे मागे घेण्याबाबतचे तुम्ही देखील ते बोललात की 3.5 महिन्यापूर्वी त्यांनी शब्द दिला होता आणि आता पुन्हा फडणवीस वेगळं बोलतायत की जे जाळपोळ झाले, कुणाला इजा पोहोचवले तर ते गुन्हे मागे घेतले. म्हणजे सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने एकीकडून गोड बोलायचं, एकीकडून वाकडं बोलायचं, असं काही करून तुमची फसवणूक केली असं अशी भावना तुमच्या मनात आहे का? हा, ते मोडी लिपीसारखंच वाकडं बोलत येत, त्यामुळे ते 10 तारखेला कार्यक्रम आहे. पण मी खरं सांगतो, मी आमच्या इकडच्या बांधवांना माहिती आहे, मी खोटं नाही बोलत, पण रायगडाच्या पायथ्यात सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आत्ताही विश्वास आहे आमचा. फक्त ते 2 स्टेटमेंट एकाएकीच कमी करतात, मग ते मिळ लागत नाही आम्हाला. एकाएकीच करतात ते, नाही तर त्यांच्यावरती सुद्धा विश्वास, पण ते एकाएकी त्यांना काय होतंय काय माहिती. त्यांचा मोर्चा बघितला की लगेच बदलत, आमचा बघितला की बदलत, असं काही का करू, मोर्चा कवर सुरू ठेव काय मग असंच लफडं. पण मग आता तुम्ही ह्या जे काही 10 तारखेपासून आंदोलन उपोषण सुरू करताय, हे शेवटचं किंवा अंतिम टोकाचं असेल असं हा, हे शेवटचं आता हे शेवटचं अंमलबजावणी त्या कायद्याची करण्यासाठी, कायदा बनलाय त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे शेवटचं उपोषण आहे. आणि या सगळ्या मागण्यासाठी एकदाच तुकडा आता. नाही, 2 उपोषणानंतर तुम्ही मुंबईकडे गेलात, तसं उपोषणाऐवजी दुसरा काही आंदोलनाचा मार्ग नाही का? नाही, काय गरज नाही. मराठी काय चीज है, सबके ध्यान में आया भाई आप. आता डबल बंबई को जाने की जरूरत नहीं, तुम देखत मजा कशी आती यार. हे उपोषण हिंदी सुधारून घेणार आहे मी. मागच्या आंदोलनाच्या वेळेस असं म्हणाले होते की तुम्ही उपोषण आंतरवालीमध्ये करणार आणि प्रत्येकाला गावागावामध्ये उपोषण करायला सांगितलं होतं किंवा आंदोलन करायला सांगितलं होतं, गावबंदी करायला सांगितलं वगैरे 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 वगैरे. तोच सिद्धांत, तेच नियम आता या उपोषणापासून सुरू असतील का फक्त तुम्ही करा त्याच्याबद्दल? यावेळेस आंदोलनाचे 5 टप्पे असणार, ते तुम्हाला आत्ताच नाही सांगणार मी. 9 तारखेच्या 8 तारखेच्या प्रेसमध्ये सांगणार, पण टप्पे 7 असणार आहेत. हो, आणि 7ही टप्पे सरकारला घेरणारेच असणार आहेत. तुमच्या आंदोलनात टप्प्याला फार महत्व असतं. हो, कारण मी या आंदोलनात सुद्धा टप्पे टाकले होते. कोण गळाले की लगेच माघारी घरी गेले की दुसरे तिथे येऊन बसणार. तुमचा कसा नौकर वर्ग येऊन बसतो तसं, सकाळी 1 संध्याकाळी 1. आम्ही 42 असे टप्पे पाडले, तुम्ही 4 बाजून घेरलात, आम्ही 10 बाजून घेरणार होतो. आणि तेच सरकारनं ओळखलं आणि गोरगरीब मराठ्यांचे लाखानं कोटीनं पोरं मुंबईत गेले आणि सरकारनं तो कायदा पोरांच्या हातात दिला. म्हणजे मराठ्यांच्या गोरगरिबांसाठी हा कायदा प्रचंड मोठा आहे आणि महत्त्वाचा आहे भविष्याचा. याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. अंमलबजावणीसाठी हे आमरण उपोषण आहे 10 फेब्रुवारी. रायगडावर शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी वर गेले, पुन्हा पायी चालत आले अनवाणी. म्हणजे तुम्ही गेल्या 5 महिन्यापासून आंदोलन करताय का? महाराजांनी संदेश दिला तुम्हाला? नाही, काय मला माहीत नाही, परंतु डबल महाराजांची भेट माझी होईल नाही मला माहीत नाही. परंतु आणि समाजाची ह्या मागण्या पदरात टाकायच्या, समाजाची अंमलबजावणी, बस एवढंच करायचं. धन्यवाद.